मित्रांनो, तोंडाला पाणी सुटलंय की नाही ही चटक पटक मटण बघून? तर चला आपण रेसिपी बघूया. सर्वात आधी मी मटणला छान 2 पाण्याने धुवून घेणार. छान मटण धुतल्यानंतर आपण कुकर घेऊ आणि कुकर मध्ये मटणला टाकू. त्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी आणि ही जी मटण आहे ती आहे अर्धा किलोची मटण आणि थोडंसं मीठ, थोडीशी हळद. आता या कुकरला झाकून आपण त्याच्या 3 शिट्ट्या होऊ देऊ. 2 ते 3 शिट्ट्या. चला आपण साहित्य बघू. तर सर्वात आधी मला तेल लागेल. मी हा तेल वापरते, जेमिनी ग्राउंडनट ऑइल. आणि आपल्याला लागतील कांदे, 2 कांदे घेतले आहेत मी. आणि हा खडा मसाला, हा जायफळ, ही आहे जाडपत्री. बस थोडं थोडं घ्यायचं सर्व. कढीपत्ता घेतलेला आहे मी. त्यानंतर ही कस्तुरी मेथी, लाल मिरची, हा सुहाना मटन ग्रेव्ही मिक्स मसाला घेतला आहे. जिंजर गार्लिकचा पेस्ट आहे हा. आणि तिखट, मीठ, हळद आणि ही मट्टी की हांडी. बस इतकंच लागेल आपल्याला. त्यानंतर कांद्याला गॅसवर छान भाजून घ्यायचं, त्याला काळं येतपर्यंत. छान असा भाजला गेला की त्याला थोडं बारीक कट करायचं आणि मिक्सरमध्ये छान मिक्सर करून घ्यायचं. त्याचा बारीक पेस्ट करायचा, असा हा बारीक पेस्ट. त्यानंतर आपण दुसरा मसाला, त्यामध्ये खडे मसाले टाकू आपण. तो 10 रुपयेवाला पॅकेट येतो. आणि त्यानंतर हा जायफळ आणि मग ही जाडपत्री. त्यानंतर हा आपण कस्तुरी मेथी टाकून राहिलो आहो. लाल मिरची. बस इतक्या याला अगोदर चांगलं मिक्सर करून टाकायचं. त्यानंतर असा बारीक छान मिक्सर झाला की त्यानंतर आपण कढीपत्ता घालू यात आणि थोडंसं पाणी. बस थोडंसं टाकायचं, जास्त नाही. मग छान असा हा पेस्ट बनला. मग आपल्या या भांड्यामध्ये आपण तेल घेऊ आणि सर्वात आधी तो कांद्याचा पेस्ट टाकू. याला छान कांद्याच्या पेस्टला शिजू दिलं की त्यानंतर आपला मग तो दुसरा खड्या मसाल्याचा जो पेस्ट बनवला होता आपण ते टाकून देऊ आणि याला पण छान आपण झाकून शिजू देऊ. यात मग थोडा हा जिंजर गार्लिकचा पेस्ट आणि याला पण छान शिजू द्यायचं. त्यानंतर मग आपण हळद, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालू. त्यानंतर आपला हा मटन मसालावाला पॅकेट आणि गोडा मसाला, बस थोडासा गोडा मसाला टाकायचा. त्याला पण छान शिजवल्यानंतर मग आपलं उकडलेलं मटण टाकून द्यायचं यात आणि छान याला लंब्या वेळ 15 ते 20 मिनिटं जोपर्यंत मटण थोडीशी पकत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं. ही हांडी मटण झाली तयार. कशी चटपटी वाटत आहे ना. तुम्ही पण ही रेसिपी
नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.